एकता जिंदाबाद 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 मजदूर एकता जिंदाबाद 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 मजदूर एकता जिंदाबाद 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 घरकाम कामगार एकता जिंदाबाद 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 घरकाम कामगार एकता जिंदाबाद 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 बोगस नोंदणी बंद करा बंद करा बंद करा बोगस नोंदणी बंद करा बंद करा बंद करा 2000 रुपये घेऊन नोंदणी करणे बंद करा बंद करा बंद करा नोंदणी करणारे दलाल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे नोंदणी करणाऱ्यांना धन मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे सन्मान धन मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे 10,000 रुपये सन्मान धन मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच सर्व घरकाम कामगार महिलांना सन्मान धन मिळालंच पाहिजे अरे असं कसं देत नाही अरे घरेलू कामगार महिला बांधकाम कामगार महिला आणि बांधकाम कामगार आणि घरेलू कामगार यांचा असं दोघांचा संयुक्तरित्या या ठिकाणी आम्ही लेबर कमिशनर कार्यालयाच्या समोर त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करत आहोत। आम्ही मागच्या 2 वर्षापासून या ठिकाणी नोंदणी नूतनीकरण कल्याणकारी मंडळाच्या लाभाचे अर्ज हे सगळं आम्ही भरायचं काम करतोय। परंतु बांधकाम कामगारांच्या बाबतीत सांगायचं झालं तर बांधकाम कामगारांच्या नोंदणीच्या ठिकाणी आता जेव्हा विधानसभा झाली त्या विधानसभेच्या टायमाला आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या आमदारांनी सर्व बोगस लोकांची नोंदणी केली। मतदान म्हणून मताचा जोगवा घेऊन फिरले आणि घरेलू कामगार बांधकाम कामगार यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं। आजची घडी अशी आहे की या ठिकाणी कमीत कमी 1,40,000 लोकांची नोंद आहे, परंतु त्याच्यामध्ये खरे कामगार जे आहे सगळे जे खरे गरीब कामगार आहे त्यांची नोंद झालेली नाही आहे। बांधकाम कामगारांची नोंदणी केली जात नाही, नूतनीकरण केलं जात नाही, बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाचे जे लाभ आहेत ते दिले जात नाही।